चला तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या दुसऱ्या लेक्चरला आणि दुसऱ्या धड्याला, की ज्याचं नाव आहे मोशन ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीचं मोशन, अर्थचं मोशन. तर पॉईंट्स टू बी डिस्कस्ड. काय पॉईंट्स, काय मुद्दे आपण ह्या धड्यात पाहणार आहोत, ह्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर रोटेशन आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन, परत द अर्थ्स रोटेशन. तिसरा मुद्दा सनसेट अँड सनराईज. चौथा अ इयर. सेकंड लास्ट फेजेस ऑफ द मून. and last one the lunar month and days in bracket तिथी. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण रोटेशन अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. काय वाटतं मित्रांनो, संकल्पना काय आहे? रोटेशन म्हणजे काय किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय? जर आपल्या व्याख्यानुसार सांगायचं झालं तर टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड एज रोटेशन. आता साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रोटेशन म्हणजे चक्कर. एक चक्कर म्हणजे एक रोटेशन. टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ म्हणजे एखादी अशी वस्तू की जी स्वतःभोवतीच फिरते, त्याला म्हणतात रोटेशन. द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड ॲज रोटेशन. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन काय? ॲक्सिस म्हणजे काय मित्रांनो? इथून पुढं तुम्हाला सलग तुमच्या शिक्षणात येणारा एक बेसिक जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे ॲक्सिस. तो जो शब्द आहे ॲक्सिस, त्याचा अर्थ असा की द इमॅजिनरी लाईन म्हणजे अशी एक इमॅजिनरी लाईन अराउंड विच द ऑब्जेक्ट रोटेट्स अराउंड इट सेल्फ. म्हणजे मित्रांनो, अशी एक इमॅजिनरी लाईन, अशी एक काल्पनिक एक अशी रेषा किंवा एक असं लाईन, जी सरळ एक रेषा की ज्याच्या भोवती ती वस्तू फिरते, त्याला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता तुम्हाला उदाहरण देऊन पटवून द्यायचं झालं तर आपण मित्रांनो उदाहरण घेऊ शकतो भोवरा, जो आता तुम्ही ह्या PPT पाहू शकता. आता हा जो भोवरा मित्रांनो ह्या आपल्याला ज्या पिक्चरमध्ये दिसतोय, हा फिरतोय. याची मोशन म्हणजे रनिंग मोशनमध्ये ही जी पिक आहे आपल्याला PPT दिलेली आहे, ती ह्याची जी टिप आहे म्हणजे टॉप टू बॉटम सेंटरमधून एक इमॅजिनरी लाईन मारलेली आहे आणि ती जी टिप आहे त्या टिपला ती कोइन्साइड झालेली, म्हणजे ती टिप म्हणजे इमॅजिनरी लाईन, एक काल्पनिक रेषा असं आपण समजू शकतो. तर जर त्या टिपपासून आपण सरळ एक अशी लाईन आहे असा जर विचार केला तर तो होईल, किंवा ती जर टिप आहे, ती जी लाईन आहे ती त्या भोवऱ्याच्या होईल ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि तो जो भोवरा फिरतोय, जेव्हा आपण भोवऱ्याला झटका देतो, आता भोवरा मित्रांनो खेळलाच असाल तुम्ही, पहा तुम्ही रिलेट होत आहे का ह्या गोष्टीला, की भोवरा ज्यावेळेस आपण फिरवताना ज्यावेळेस तो दोरीतून सोडतो, तो दोरीतून सोडल्यानंतर ज्यावेळेस तो जमिनीवर पडून फिरतो गोल, तो ज्यावेळेस एक राऊंड मारतो, तो स्वतःभोवती फिरतो, त्याला म्हणतात रोटेशन. आणि तो ज्या पॉईंट भोवती किंवा ज्या ॲक्सिस भोवती फिरतो, आता टिप ही त्याची ॲक्सिस आहे, आपण टॉप टू बॉटम जी त्याची टिप आहे भोवऱ्याची,
ही ॲक्सिस आहे, सेंटर लाईन आहे, ती आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या भोवती तो भोवरा फिरतोय. बघा मित्रांनो, तुमच्या ध्यानात आलं असेल रोटेशन म्हणजे काय. पुन्हा एकदा सांगतो. रोटेशन मीन्स द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इट सेल्फ इज कॉल्ड एज अ रोटेशन. म्हणजे एखाद्या वस्तूची गोलाकार फिरणे, तिच्या स्वतःभोवती फिरण्याची क्रिया त्याला म्हणतात रोटेशन. जर साध्या भाषेत सांगायचं तर एक चक्कर. आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन, द इमॅजिनरी लाईन अराउंड विच द ऑब्जेक्ट रोटेट्स. म्हणजे अशी लाईन, अशी काल्पनिक रेषा किंवा एक माइंडमधली आपल्या विचारातली एक अशी लाईन की त्या लाईन भोवती फिरणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्या लाईनला म्हणतात ॲक्सिस ऑफ रोटेशन. आय होप मित्रांनो तुम्हाला कळलं असेल रोटेशन अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे काय. जर काही अडचण असेल, कळलं नसेल किंवा त्यात काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून ती मला माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याचं निरसन माझ्या पद्धतीने किंवा शक्य होईल त्या पद्धतीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आपला दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, द अर्थ्स रोटेशन. पृथ्वीची परिक्रमा, स्वतःभोवतीची परिक्रमा, प्रदक्षिणा. बघा आता प्रदक्षिणा आणि परिक्रमा हे दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. जसे रोटेशन आणि रिव्हॉल्युशन. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते रिव्हॉल्युशन, ती परिक्रमा, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरते ती प्रदक्षिणा. पहा मित्रांनो, आपण मुद्दा पाहणार आहोत द अर्थ्स रोटेशन. दुसरा मुद्दा आहे आपला अर्थ्स रोटेशन. या अर्थ्स रोटेशन ह्या मुद्द्यामध्ये आपण PPTच्या डाव्या साईडला आपल्याला एक इमेज, एक फिगर आपल्याला इथे पाहायला भेटते. ते फिगरमध्ये नेमकं काय आहे हे थोडंसं एक्सप्लेन करतो मी. जनरली आपल्याला एक ग्लोब दिलेला आहे. पहा आपण ग्लोब आता हा इंग्लिश शब्द आहे किंवा ग्लोब, ज्यावेळेस आम्ही लहान होतो आम्हाला पृथ्वी गोल, भूगोलात शब्द येतो आपल्याला हा पृथ्वी गोल. हा पृथ्वी गोल आपल्याला दिलेला आहे की एक पृथ्वीचं मॉडेल आपल्याला दिलेलं आहे छोटंसं. तर आता त्यात नेमकं दाखवलंय काय बघा मित्रांनो. आपल्याला दाखवलेले नॉर्थ पोल, साऊथ पोल, इक्वेटर, एक सरळ एक हात दिसतोय आपल्याला की ज्याने दोरी पकडलेली एक, परत एक नॉर्थ साऊथ एक लाईन दिसते, परत हेमिस्फिअर. बघा नवीन कन्सेप्ट दिसते मित्रांनो, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर, आणि मध्ये एक आडवी लाईन दिसते ते म्हणजे इक्वेटर, असं दाखवलेलं आहे. तर जनरल व्ह्यू काय वाटतो मित्रांनो तुम्हाला, किंवा तुम्हाला तुमच्या प्रथमदर्शनी किंवा पहिल्यांदा पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात काय विचार होतो ही आकृती पाहिल्यानंतर, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो आपण सांगतो मी तुम्हाला पुढं काय नेमकं. बघा आता पहिलाच मुद्दा आपल्याला असा दिला बघा मित्रांनो, अर्थ रोटेट्स विथ इट्स ॲक्सिस इन्क्लाइन. बघा मित्रांनो, ॲक्सिस इन्क्लाइन हा अंडरलाईन करण्याचा एक मुद्दा आहे की ॲक्सिस इन्क्लाइन म्हणजे पृथ्वी जी फिरते स्वतःभोवती ती सरळ ॲक्सिसमध्ये फिरत नाही. की जो हात आपल्याला जो दाखवलेला आहे की त्या हाताने दोरी पकडलेली आहे एक, त्या दोरीभोवती तो फिरत नाही आहे. जी NS लाईन आपल्याला दाखवलेली ती ती जी NS लाईन आहे ती पृथ्वीची ॲक्सिस आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे मित्रांनो. मगाशी आपण जसं पाहिलं व्याख्येमध्ये की ॲक्सिस ऑफ रोटेशन मीन्स व्हॉट, द इमॅजिनरी लाईन अराउंड विच द ऑब्जेक्ट रोटेट्स इज कॉल्ड ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता मित्रांनो हे जर प्रॅक्टिकली विचार करायचं झालं तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल असं आपण लाईन मारू शकत नाही. ते एक काल्पनिक गोष्ट आहे ती. तर एक काल्पनिक दृष्ट्या विचार करण्याचा मुद्दा आहे हा की
एन अँड एस म्हणजे नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. इन बिटवीन दोज टू पोल्स देर इज अ इमॅजिनरी लाईन अँड थ्रू विच अराउंड दॅट इमॅजिनरी लाईन दॅट ॲक्सिस ऑफ रोटेशन इज मतलब दॅट लाईन इज ॲक्ट्स ॲज अ ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड फॉर दिस केस म्हणजे ह्या मुद्द्यासाठी द अर्थच्या रोटेशनसाठी एन म्हणजे लाईन एन एस ही ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ह्याच्यात ही आपल्याला सरळ दिसत नाही आहे, म्हणजे इन्क्लाइन अशी तिरपी झालेली दिसते लाईन. म्हणूनच आपल्याला पहिल्या मुद्द्यात सांगितलं की अर्थ रोटेट्स विथ इट्स ॲक्सिस इन्क्लाइन. दुसरा मुद्दा पाहूया मित्रांनो. जसं मी सांगितलं तुम्हाला द लाईन एन एस शोज द ॲक्सिस ऑफ अर्थ. म्हणजे लाईन एन एस जसं मी तुम्हाला सांगितलं एन एस लाईनचं ती अर्थचं ॲक्सिस दाखवते, म्हणजे अर्थच्या रोटेशनचं ॲक्सिस ती दाखवते. आणि थर्ड मुद्दा बघा मित्रांनो सांगितलं आपल्याला इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. कधी पण ध्यानात ठेवा मित्रांनो ॲक्सिस ऑफ रोटेशन हा त्या ऑब्जेक्टच्या सेंटरमधून पास होतो. म्हणजे त्याच्या रोटेशनची जी मोशन आहे त्या मोशनचा जो ॲक्सिस आहे हा त्या बॉडीच्या त्या ऑब्जेक्टच्या सेंटरमधून पास होतो. त्यामुळे आपल्याला सांगितलेलं आहे इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. बघा मित्रांनो आता याच्यात आपल्याला जसे नवीन कन्सेप्ट आलेले आहेत पोल्स, इक्वेटर, हेमिस्फियर जसं आपण डायग्राममध्ये पाहिलेत. तर नक्की पोल्स, इक्वेटर आणि हेमिस्फियर म्हणजे काय मी तुम्हाला जनरल त्याचं एक्सप्लेनेशन एक तोंड ओळख म्हणून दिलेली आहे करून. जसं आपल्याला सांगितलं बघा द पॉईंट्स एन अँड एस शोज द पोल्स ऑफ अर्थ. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की वर एन आणि खालच्या टोकाला एस मध्ये इन्क्लाइन लाईन आहे. तर एन आणि एस हे पोल्स म्हणून आपल्याला म्हणजे पोल्स आहेत ते. आता मला त्याला मराठी शब्द जनरल मला मराठी शब्द नसत थोडे आठवायला अडचण येते मित्रांनो माफ करा. परंतु पोल्स हा एवढाच तुम्ही कन्सेप्ट ध्यानात ठेवा की नॉर्थ पोल अँड द साऊथ पोल हे दोन आपल्याला ह्या आकृतीत दाखवलेले आहेत. आता इक्वेटर काय दाखवतं मित्रांनो इक्वेटर बघा मी PPT मध्ये खास त्यासाठी रेड कलरमध्ये ती जे डेफिनेशन आहे किंवा तो जो रिक्वायर्ड आपल्याला जो हे की लगेच ध्यानात यावा आपल्या क्लिक व्हावं म्हणून ते रेड कलर फोनमध्ये मी हे केलेले आहे. तर इक्वेटर म्हणजे काय जनरल आपल्याला एक त्याची डेफिनेशन अशी सांगितली मित्रांनो की इफ द सर्कल वेअर ड्रॉन ऑन अराउंड द सरफेस ऑफ द अर्थ in between north and south pole it will divide earth into two equal parts. This imaginary circle is called as equator. बघा मित्रांनो मी सांगतो तुम्हाला काय. आता इक्वेटर त्यांनी कन्सेप्ट असा सांगितलाय मित्रांनो की जी आपली पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीच्या नॉर्थ पोल आणि साऊथ पोल ह्या दोन्ही पोलच्या मधोमध जर आपण एक लाईन मारली म्हणजे सरफेसवरून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जर एक लाईन आपण अशी सलग मारत गेलो तर ती लाईन पृथ्वीला एक दोन भागात डिवाइड करते. म्हणजे एक सर्कल तयार होतो आणि तो सर्कल पृथ्वीला दोन भागात डिवाइड करतो. तर दोन भागात डिवाइड करताना तो जो सर्कल आहे इमॅजिनरी सर्कल बघा मित्रांनो मी तुम्हाला मागाशी सोबत सांगितलं की नॉर्थ पोल टू साऊथ पोल सलग एक लाईन मारणं प्रॅक्टिकली शक्य नाही. हे शक्यच नाही कोणीच करू शकत नाही. आपल्याला जस्ट कन्सिडर करायचं ते इमॅजिन करायचं आहे की असं झालं तर किंवा असं केलं तर ह्या गोष्टीला हे म्हणतात हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे. तर पृथ्वीला दोन समान भागांमध्ये डिवाइड करणारा जो सर्कल आहे इमॅजिनरी सर्कल त्याला इक्वेटर म्हणतात. म्हणजे पृथ्वीला दोन समान भागात डिवाइड करणारा जो सर्कल आहे जो वर्तुळ आहे जो गोल आहे
त्याला म्हणतात इक्वेटर. इफ द सर्कल वेअर ड्रॉन, जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जर एक गोल वर्तुळाकार जर आपण आखला, तर तो पृथ्वीला 2 समान भागात विभाजित करतो. त्या काल्पनिक वर्तुळाला, त्या काल्पनिक गोलाला इक्वेटर असं म्हणतात. बघा मित्रांनो, आता जसं काल्पनिक जो इमॅजिनरी जो सर्कल आहे त्याला आपण इक्वेटर म्हणतोय आणि तो पृथ्वीचे 2 भाग करतोय, तर आता त्या भागांना सुद्धा नाव दिलेलं आहे, ते म्हणजे हेमिस्फियर. मग हेमिस्फियर, द 2 इक्वल पार्ट्स मेड बाय इमॅजिनरी सर्कल्स आर कॉल्ड एज हेमिस्फियर्स. मग त्या हेमिस्फियर्सला अप्पर साईडचा जो हेमिस्फियर आहे नॉर्थ साईडचा, त्याला म्हणतात नॉर्दर्न साईड हेमिस्फियर किंवा नॉर्दर्न हेमिस्फियर, आणि जो डाऊन साईडचा हेमिस्फियर आहे, खालच्या साईडचा हेमिस्फियर आहे, त्याला म्हणतात साऊदर्न हेमिस्फियर. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल द अर्थ्स रोटेशन, पृथ्वीची परिक्रमा काय आहे किंवा प्रदक्षिणा काय आहे नेमकं कळलं असेल तुम्हाला. आय होप नाही कळलं तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मला. मित्रांनो, जसं आपण डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं होतं, डिस्क्रिप्शनच म्हणतोय, स्टार्टिंगला इंट्रोला पाहिलं होतं आपण. आपला तिसरा मुद्दा आहे सनसेट अँड सनराईज. तर मित्रांनो, खरं सांगायचं तर हे हेडिंगच मला जरा चुकीचं वाटतं की सनसेट आणि सनराईज. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सनसेट आणि सनराईजबद्दल जास्त न देता किंवा त्या हेडिंगशी रिलेटेड असं न देता डे आणि आवर ह्या 2च कन्सेप्ट दिलेले आहेत. म्हणून मी PPTमध्ये सनसेट आणि सनराईज हेडिंग तर दिलं आहे, परंतु खाली डे अँड आवर ह्या 2च कन्सेप्ट त्यात इन्क्लूड केलेले आहेत. तर मित्रांनो, डे म्हणजे काय? दिवस. आता जनरली आपण दिवस जो म्हणतो तो जोपर्यंत अंधार पडत नाही तोपर्यंत दिवस, असं एक आपलं जनरल व्यवहारी दुनियेतलं एक दृष्टिकोन असतो आपला, की सकाळी उजडलं ते रात्री झोपेपर्यंतचा दिवस. आज दिवसभर मी एवढं काम केलं, तेवढं काम केलं, आज दिवसात हे झालं. पण ॲक्च्युअल कन्सेप्टमध्ये किंवा शास्त्रीय दृष्ट्या सायंटिफिकली अ डे, एक दिवस म्हणजे काय? द टाईम पिरियड दॅट टेक्स बाय द अर्थ टू कम्प्लीट 1 रोटेशन इज कॉल्ड अ डे. म्हणजे पृथ्वीला एक चक्कर मारण्यासाठी लागणारा जेवढा टाईम आहे, जेवढा काळ आहे, त्याला म्हणतात एक दिवस. बघा मित्रांनो, इतकं सोपं आहे, अजिबात विसरून जाण्यासारखं किंवा लक्षात न राहण्यासारखं याच्यात काहीच नाही आहे. द टाईम पिरियड दॅट टेक्स बाय द अर्थ. टाईम पिरियड, वेळ घेतलेला आहे. कोणी घेतला आहे? पृथ्वीने. कशासाठी? टू कम्प्लीट द 1 रोटेशन. टाईम पिरियड दॅट टेक्स बाय द अर्थ टू कम्प्लीट द 1 रोटेशन म्हणजे पृथ्वीने एक चक्कर मारण्यासाठी लावलेला वेळ म्हणजे एक दिवस. आलं ध्यानात मित्रांनो? अ डे हॅज 2 पार्ट्स, डे अँड नाईट. बघा मित्रांनो, अ डे हॅज 2 पार्ट्स, दिवसाचे 2 भाग. दिवसाचे 2 भाग, दिन आणि रात. हे का नाही मित्रांनो? दिवस आपण जनरल भाषेत किंवा व्यवहारी भाषेत बोलताना दिवस म्हणत असतो, परंतु दिवसाचे 2 भाग, एक दिन आणि एक रात्र. बरं, दुसरा मुद्दा मित्रांनो, ॲन आवर. अ डे इज डिवायडेड इंटू 24 इक्वल पार्ट्स अँड ईच ऑफ विच इज कॉल्ड ॲज ॲन आवर. जो आपला दिवस आहे, पृथ्वी एक चक्कर पूर्ण करण्यासाठी, 1 रोटेशन कंप्लीट करण्यासाठी जेवढा वेळ घेते त्याला म्हणतात अ डे, एक दिवस. आणि त्या दिवसाचे माणसांनी केलेले 24 भाग त्याला म्हणतात 1 तास. अ डे इज डिवायडेड इंटू 24 पार्ट्स अँड ईच ऑफ विच इज कॉल्ड ॲज ॲन आवर. म्हणजे एका दिवसाचे 24 भाग आहेत आणि त्या प्रत्येक एका भागाला
1 तास असे म्हणतात. तर नक्कीच समजलं असेल तुम्हाला असे मी अपेक्षा करतो. नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा तुम्ही हमखास बिंदास्त कमेंटमध्ये बॉक्समध्ये लिहा. जर माझं सांगणं किंवा एक्सप्लेनेशन कुठं कच्चं वाटत असेल, काही कमी वाटत असेल त्याच्यात, तर नक्की मला सुचवा तुम्ही. मला खरंच आनंद होईल जर काही तुम्ही मला सुचवलं तर. धन्यवाद. तर चौथा मुद्दा मित्रांनो आपला असा, द टाइम पिरियड ऑफ द अर्थ टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज अ इयर. बघा मित्रांनो, आपण दिवस पाहिला, दिवसाचे 2 भाग पाहिले, तास पाहिला. आता त्या पुढचे कन्सेप्ट वर्ष. वर्ष म्हणजे काय? अ इयर. त्यात पहिला मुद्दा मित्रांनो व्याख्या आपल्याला त्यांनी अशी दिलेली आहे, द टाइम पिरियड ऑफ अर्थ टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज अ इयर. बघा, पृथ्वीने एक परिक्रमा किंवा सूर्याभोवती एक चक्कर मारायला जेवढा वेळ घेतला त्याला म्हणतात वर्ष. द टाइम पिरियड ऑफ द अर्थ टू कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इज कॉल्ड ॲज अ इयर. आणि मित्रांनो, एका वर्षात आपल्याला असतात 365 दिवस आणि 6 तास. जनरली आपण 365 दिवस म्हणतो, परंतु तसं नसून 365 दिवस आणि वरती 6 तास हे एका वर्षात असतात. देर आर अबाउट 365 डेज अँड 6 hours इन अ इयर. लीप इयर मित्रांनो, लीप इयर एक कन्सेप्ट आहे बघा, आपल्याला दर 4 वर्षांनी येते मित्रांनो. त्याचं कारण काय? दर 4 वर्षांनी येण्याचं कारण काय? आता मी ह्या PPTमध्ये जस्ट एकच वळ लीप इयरमध्ये मेन्शन केलेली आहे. इट हॅज अ 366 डेज इन अ इयर अँड 29 डेज इन अ फेब्रुवारी. बट त्याचं डिस्क्रिप्शन किंवा एक्सप्लेनेशन खूप मोठं होतं टेक्स्टबुकमध्ये, आणि ते अननेसेसरी मला वाटलं याच्यात मी जॉईन करण्यापेक्षा जस्ट तुम्हाला एक्सप्लेन केलं तर तेवढं सोयीस्कर ठरेल. म्हणून एक सांगण्याचा मुद्दा असा की म्हणजे आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितलेला की ज्या वर्षाला 4नी डिवाईड करता येतं त्याला लीप इयर म्हणतात. आणि लीप इयरमध्येच फक्त फेब्रुवारी महिन्यात 29 डेज असतात. बस मित्रांनो, एवढंच मला याबद्दल माहिती आहे, किंवा जनरली मला असं वाटतं की याबद्दल एवढंच माहिती असणं तरी पुरेसं आहे. मित्रांनो, फेजेस ऑफ मून. आता फेजेस ऑफ मून म्हणायचं झालं मित्रांनो तर आपण मराठीत म्हणतो पौर्णिमा आणि अमावस्या. म्हणजे चंद्राची स्थिती, चंद्राची परिस्थिती याला म्हणतात फेजेस ऑफ मून. आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द फुल मून अँड द न्यू मून. म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. बघा मित्रांनो, पहिलाच सांगितलं आपल्याला की द मून हॅज नो लाईट ऑफ इट्स ओन. आता याचं कारण आपल्याला पहिल्या लेक्चरमध्ये माहिती आहे मित्रांनो. पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकलोय की चंद्राला स्वतःचा प्रकाश का नसतो, चंद्र काय आहे, अवकाशात त्याचं स्टेटस काय आहे, किंवा त्याला काय म्हणून संबोधलं जातं, हे आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिलेलं आहे. सेकंड, वी सी मून बिकॉज ऑफ सन्स लाईट दॅट फॉल ऑन इट. म्हणजे आपण चंद्र दिसतो, आपल्याला चंद्राला पाहतो आपण, परंतु चंद्राचा वैयक्तिक स्वतःचा प्रकाश नसून तो सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडलेला असतो, म्हणून तो चंद्र आपल्याला दिसतो. ऑन अ फुल मून नाईट वी सी एंटायर साइड ऑफ द मून दॅट फेसेस द अर्थ. म्हणजे फुल मून नाईट म्हणजे फुल मून म्हणजे पौर्णिमा आणि न्यू मून म्हणजे अमावस्या. तर मित्रांनो, आपल्याला असं सांगितलंय की ऑन फुल मून नाईट वी सी एंटायर साइड ऑफ द मून दॅट फेसेस द अर्थ. म्हणजे पौर्णिमेला चंद्राचा पूर्ण आकार, पूर्ण बाजू आपल्याला दिसते.
पौर्णिमेला पृथ्वीवरून आकाशात पाहिल्यानंतर चंद्र आपल्याला पूर्ण गोलाकार दिसतो. ऑन न्यू मून नाईट वी कॅन नॉट सी एनी ऑफ इट. आणि अमावस्येला आपल्याला एक कण सुद्धा दिसत नाही. आता गमतीचा भाग झाला हा, पण अमावस्येला आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही. फ्रॉम फुल मून टू न्यू मून ल्युमिनेटेड पार्ट ऑफ मून बिकम्स स्मॉलर अँड स्मॉलर. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्र हा लहान 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 आणि लहान होत जातो. आणि तेच उलट अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्र हा थोडा 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 मोठा होत जातो. फ्रॉम न्यू मून टू फुल मून मून सीम्स बिकम्स बिगर अँड बिगर. The state of moon to seem becomes smaller and smaller and vice versa is called as phases of moon. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत लहान 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 होत जाणे आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत मोठं 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 होत जाणे, ह्या प्रक्रियेला किंवा ह्या स्थितीला चंद्राची स्थिती असं म्हणतात. आय होप मित्रांनो तुम्हाला कळलं असेल की आपण या मुद्द्यात काय पाहिले. आपण पाहिलेलं आहे ते म्हणजे पौर्णिमा, अमावस्या. पौर्णिमेला चंद्राचा आकार काय असतो, अमावस्येला चंद्राचा आकार काय असतो, शिवाय फेजेस ऑफ मून, चंद्राची स्थिती म्हणजे काय, हे एक आपण पाहिलेलं आहे. तर लास्ट पॉईंट मित्रांनो आपल्या ह्या लेसनचा, ह्या लेक्चरचा, द लुनार मंथ अँड डेज. हा शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो आपला. बघा, कॉन्सन्ट्रेट करा. वी नो इट टेक्स 14 to 15 days फ्रॉम फुल मून टू न्यू मून. दिस इज द फोर्थ नाईट ऑफ वॅक्सिंग मून. बघा मित्रांनो, म्हणजे आपल्याला काय सांगितलंय की आपल्याला माहिती आहे 14 ते 15 दिवस लागतात पौर्णिमेपासून अमावस्येकडे येताना. पौर्णिमेपासून अमावस्येकडे येताना 14 ते 15 दिवस लागतात आणि अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाताना सुद्धा 14 ते 15 दिवस लागतात. तर आपल्याला सांगितलं की we know it takes 14 to 15 days from new moon to full moon. This is the fortnight of waxing moon. And after full moon, the moon appears smaller and smaller and it appears new moon again. This is fortnight of waning moon. म्हणजे चंद्राची वाढण्याची स्थिती आणि चंद्राची कमी लहान होण्याची स्थिती ही या 15-15 दिवसाच्या कालखंडात किंवा कालावधीत होत असते. द फोर्थ नाईट ऑफ वॅक्सिंग मून म्हणजे मित्रांनो मराठी नाव माहीत नाही मला नेमकं त्याचं, पण कन्सेप्ट सांगायचा मुद्दा असा त्याचा की अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत 15 दिवस चंद्र सतत हळूहळू थोडा 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 वाढत असतो आणि तेच उलट अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढत असतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत थोडा 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 कमी होत असतो. तर पिरियड फ्रॉम वन न्यू मून टू नेक्स्ट 20 to 30 days इज कॉल्ड ॲज लुनार मंथ. म्हणजे एका अमावस्येपासून पुढचे 28 ते 30 दिवसाचा कालखंड ह्याला लुनार मंथ असं म्हणतात. अँड एव्हरी डे ऑफ द लुनार मंथ इज कॉल्ड ॲज तिथी. बघा मित्रांनो, तिथी हा शब्द आपला पंचांग वगैरे ह्याच्याशी रिलेटेड करतो. जनरली तो त्याच ह्याच्यातला आहे की एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा जो महिना आहे त्याला आपण लुनार मंथ म्हणतो, की जो रिलेटेड टू पंचांग याच्याशी रिलेट करतो. अँड त्याचीच पुढची कन्सेप्ट ती आहे की एव्हरी डे ऑफ द लुनार मंथ
इज कॉल्ड ॲज तिथी. आता बेटर अंडरस्टँडिंगसाठी मित्रांनो एक आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एक छोटंसं फॉर्म्युला टाईप दिलेलं आहे. ते असं आहे की न्यू मून टू फुल मून 15 डेज. 15 डेज लागतात न्यू मूनपासून फुल मूनपर्यंत जाण्यासाठी. त्यावेळेस ती जी स्टेज असते त्याला म्हणतात वॅक्सिंग मून, म्हणजे वाढता चंद्र, वाढत असलेला चंद्र किंवा वॅक्सिंग मून म्हणजे त्याची स्टेज चेंज, अपग्रेड स्टेजला असणारा मून. आणि फुल मून टू न्यू मून तो सुद्धा टायमिंग 15 डेजचा. त्याला म्हणतात वेनिंग मून, म्हणजे घट होते, चंद्राच्या आकारात कमीपणा येतोय, ती स्थिती ती स्टेज म्हणजे वेनिंग मून. तर त्याला पंचांग किंवा शास्त्रोक्त पद्धतीत शुक्ल पक्ष, वॅक्सिंग मून म्हणजे शुक्ल पक्ष आणि वेनिंग मून म्हणजे कृष्ण पक्ष. आणि हे दोन्ही मिळून म्हणजे वॅक्सिंग मून प्लस वेनिंग मून इज कॉल्ड ॲज लुनार मंथ. आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल आजचं लेक्चर. आपला धडा समजला असेल, काय धड्यात नेमकं आहे, काय कन्सेप्ट्स आहेत. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्ह्यू करा, पहा, एकदा दोनदा तीनदा पहा. तरी नाही समजला किंवा काही अडचण असल्या तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी ॲज पर माय कन्सर्न माझ्या लेवलला मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आय होप तुम्हाला आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.